नमस्कार. समृद्धीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. उन्हाळा वाळवण रेसिपीमध्ये आज आपण वर्षभर टिकणारे उपवासाचे साबुदाणा पापड कसे बनवायचे ते पाहणार आहोत. हे साबुदाणा पापड बनवायला खूप सोपी आणि साधी रेसिपी आहे. तर अशा पद्धतीची रेसिपी तुम्ही एक वेळेस नक्की बनवून पहा. खायला तर खूप टेस्टी आणि चवदार लागते आणि खूप खुसखुशीतसुद्धा हे पापड बनवता येतात. चला तर मग रेसिपीला सुरुवात. तर साबुदाणा पापडी बनवण्यासाठी सर्वात पहिले आपल्याला साबुदाणा हा मोजूनच घ्यायचा आहे. तर मोजण्यासाठी इथे मी ग्लासचा वापर केलेला आहे. तुमच्याकडे जर मेजरिंग कप वगैरे असेल तर तुम्ही त्याने सुद्धा साबुदाणा हा मोजून घ्यायचा. तर अशा पद्धतीने मी इथे 1.5 ग्लास इतका साबुदाणा घेतलेला आहे. साबुदाणा आपल्याला 2 पाण्याने स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे. त्यानंतर कमीत कमी हे साबुदाणा आपल्याला 6 तास तरी कमीत कमी भिजवून घ्यायचा आहे. तर इथे मी रात्रभरासाठी साबुदाणा हा भिजवून घेणार आहे. तर अशा पद्धतीने साबुदाणा आपल्याला 2 पाण्याने स्वच्छ धुवून त्यामध्ये बोट बुडेल इतपतच पाणी टाकायचं आहे. जर जास्तीचं पाणी टाकलं तर साबुदाणा हा चिकट होऊ शकतो. त्यासाठी आपल्याला साबुदाण्यामध्ये बोट बुडेल इतपत पाणी टाकल्यामुळे एकदम मोकळा छान असा साबुदाणा भिजला जातो आणि रात्रभर जर ठेवला तर खूप छान असा भिजतो. तर अशा पद्धतीने मी साबुदाण्यावरती झाकण ठेवून रात्रभरासाठी भिजवून घेणार आहे. तर पाहू शकता मस्त असा साबुदाणा हा भिजलेला आहे. आता आपण त्यामध्ये पापड्या बनवण्यासाठी घेऊया. साबुदाणा भिजवून घेत असतानाच आपल्याला त्यामध्ये मीठ टाकायचं आहे, पण दाखवायचं थोडं विसरून गेले, त्यामुळे तुम्ही मीठ टाकून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने इथे मी कलरचे पापड्या करायचे आहेत. तर 3 वाट्यामध्ये आपल्याला हे कलर टाकायचे आहेत. अर्धी वाटी आपल्याला पांढरा साबुदाणा टाकून घेतलेला आहे. आता त्यामध्ये 1 चमचा इतका मी कलर वापरलेला आहे. कलर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही वापरू शकता, पण जास्तीचे कलर वापरायचे नाहीत. अगदी 1 चमचा इतकं कलर वापरायचा आहे. तर अशा पद्धतीने मी फूड कलर वापरलेला आहे. एकदम छान असे 3 कलर वापरलेले आहेत, ऑरेंज कलर, येलो कलर आणि ग्रीन कलर. तर अशा पद्धतीने मी पावडर कलर वापरले, त्यामुळे थोडंसं पाण्यामध्ये मी भिजवून पावडर कलर वापरलेला आहे 1 चमचा इतका. आता अशा पद्धतीने 4 वाट्यामध्ये साबुदाणा घेतलेला आहे. 1 वाटीमध्ये पांढरा म्हणजे साबुदाणा पूर्णपणे कलर न टाकता घेतलेला आहे आणि 3 वाट्यामध्ये 3 कलर टाकलेले आहेत. आता हे कलरच्या पापड्या तुम्ही अशासुद्धा बनवू शकता, पण इथे मी जरा वेगळी पद्धतीने बनवणार आहे. तर इथे मी सर्व कलर एकत्रच मिक्स करून घेणार आहे. आता हे कलर आपल्याला 4ही कलर एकत्रच मिक्स करायचे आहेत. अशा पद्धतीने पापड्या तुम्ही रुखवतामध्ये सुद्धा रुखवत म्हणून देऊ शकता. इतकी सुंदर ही पापडी तयार होते. जर तुम्हाला वेगवेगळे कलरमध्ये बनवायचे असतील तर तुम्ही तशा पद्धतीने ही पापडी बनवून घेऊ शकता. पण अशा पद्धतीने जरी बनवली तरी खूप छान अशी पापडी तयार होते. आता ही पापडी बनवण्यासाठी इथे मी इडली पात्राचा वापर करणार आहे. आता इथे इडली पात्र घेतलेलं आहे. इडली पात्रामध्येच आपल्याला ही पापडी उकळून घ्यायची आहे. तुम्ही ताटामध्ये बांगडी ठेवून तशा पद्धतीने सुद्धा पापडी बनवून घेऊ शकता. खूप छान तशा बी पापड्या होतात. पण अशा पद्धतीने सुद्धा मी अगदी 5 मिनिटामध्ये कमीत कमी 16 पापड्या तयार होतात. त्यामुळे मी इडली पात्रामध्येच बनवून घेणार आहे. आता इथे 1 चमचा इतकंच आपल्याला साबुदाणा टाकून घ्यायचा आहे. जास्तीचा साबुदाणा आपल्याला टाकायचा नाही. 1 चमचा इतका साबुदाणा टाकून घेतल्यामुळे पापडी एकदम इझिली ही निघल्या जाते. जास्त जाड पण होत नाही. एकदम छान अशीच पापडी तयार होते. तर अशा पद्धतीने आता पूर्णपणे आपल्याला इडली पात्राच्या प्लेट्समध्ये हे साबुदाणा भरून घ्यायचा आहे आणि खूप छान अशा. तर इडली पात्रामध्ये आपल्याला पाणी उकळण्यासाठी अगदी 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकायचं आहे. आता त्यामध्ये ह्या अशा प्लेट्स ठेवून द्यायच्या आहेत आणि 5 ते 7 मिनिटासाठी हे झाकण ठेवून आपल्याला शाबू मस्त असा वाफवून घ्यायचा आहे. खूप छान असा शाबू वाफवून होतो. तर पाहू शकता एकदम फुलल्या जातो शाबू. मस्त असा साबुदाणा लगेच गॅस बंद करून घ्यायचा. प्लेट्स बाजूला ठेवायच्या आणि थंड झाल्याच्या नंतर हे काढायचे आहेत.
गरम गरम साबुदाण्याच्या पापड्या निघत नाही, त्यामुळे थंड झाल्यावर एकदम सहज निघल्या जातात। आता हे साबुदाणा पापड चमच्याच्या मदतीने मी अलगद अशा काढून घेणार आहे। जर थोडीफार वाकडी तिकडी झाली तर ते आपण हाताने सुद्धा एक कलर म्हणजे गोल अशा आकार देऊ शकतो। तर अशा पद्धतीने छान अशा गोल गरगरीत पापड्या आपल्या झालेल्या आहेत। पापडी कशी जरी झाली तरी तळल्यानंतर एकदम छान अशी पापडी तयार होते, त्यामुळे अशा पद्धतीने ही पापडी एकदम तर मस्त अशा झालेल्या आहेत। आता हे 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये छान अशा वाळवून घेतलेल्या आहेत। वर्षभर टिकणारी पापडी आपल्याला उन्हामध्ये कणकणीत वाळवूनच घ्यायची आहे। तर एकदम छान अशा पापड्या झालेल्या आहेत। तर आता हे आपण पापडी तळून पाहूया। त्यामुळे गॅसवरती कढई ठेवलेली आहे। कढई गरम झाली की त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे। तेल बी चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे। कडकडीत तेलामध्ये आता आपल्याला साबुदाणा पापडी टाकून घ्यायची आहे। तर मस्त असं तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये अशा पद्धतीने साबुदाणा पापड्या टाकलेल्या आहेत। तर तुम्ही बघू शकता किती मस्त अशा साबुदाणा पापड्या एकदम छान अशा फुललेल्या आहेत। दुप्पट तिप्पट जेवढी पापडी आपण टाकली त्यापेक्षाही दुपटीने शाबू मस्त असा फुललेला आहे। तर ही साबुदाणा पापडी तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा। रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि अशा पद्धतीच्या साबुदाणा पापड्या तुम्ही एक वेळेस नक्की बनवून पहा। खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा नवनवीन रेसिपीमध्ये।